मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण वेगवेगळ्या रीतीने पाहिलं की प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरे आगमन आपण ज्याला म्हणत आहेत प्रियांनो, आपला विषय चालला आहे ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि प्रियांनो त्याचं न्यायासन. प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरे आगमन आणि त्याचं न्यायासन आपल्यासाठी काय असणार, त्याचा अर्थ आपल्यासाठी काय आहे हे आपण मागील रविवारी पाहिलं प्रियांनो. त्यामध्ये आपण पाहिलं प्रियांनो की दोन प्रकारे प्रियांनो न्याय होणार आहे. एक म्हणजे जे पापी आहेत किंवा ज्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याच्या वचनाप्रमाणे चालले नाही, तर त्यांचा न्यायनिवाडा होणार आहे. आणि दुसरं प्रियांनो की जे त्याच्यावर विश्वास ठेवून शेवटपर्यंत आपले जीवन प्रियांनो जे जगले, अगदी मृत्यूस्तर प्रियांनो वचनाचं पालन त्यांनी केलं, त्यांना पारितोषिक किंवा त्यांना बक्षीस म्हणून प्रियांनो त्यांचा न्याय होणार आहे. परंतु त्यामध्ये आपण पाहिलं प्रियांनो की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या साक्षीमध्ये आपलं जीवन कसं व्यतीत केलेलं आहे. म्हणजे त्यांची साक्ष ख्रिस्तासाठी दुःख सहन करणं, आपला विश्वास कशा रीतीने त्यांनी कायम ठेवलेला आहे, ख्रिस्ताची सेवा त्यांनी कशी केलेली आहे. त्यानंतर प्रियांनो आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे उदार मनाने ख्रिस्ताच्या नावाने त्यांनी कशी मदत केलेली आहे, आपला वेळेचा देखील त्यांनी सदुपयोग केलेला आहे का नाही, दिलेले कृपादान त्यांनी व्यवस्थित वापरले का नाही, आध्यात्मिक रीतीची शिस्त त्यांनी स्वतःला लावून घेतली का नाही, आणि दुसऱ्यांचे आत्मे ख्रिस्ताकडे वळवले का नाही. या सगळ्या गोष्टींचा प्रियांनो हिशोब आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे विश्वासणाऱ्यांचा जरी न्यायनिवाडा होणार असला तरी त्यांना या गोष्टींचा हिशोब त्यांना द्यायचा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला प्रियांनो करंथीकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि प्रियांनो आपण त्या वचनांमध्ये पाहिलेला आहे 11 वचन तिथं म्हणत आहे की येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारण होईल, तारला जाईल. म्हणजे दोन न्याय आहेत प्रियांनो. एक म्हणजे पापी लोकांचा आहे आणि दुसरं विश्वासणाऱ्यांचं आहे. पापी लोकांना अनंत काळाच्या नरकामध्ये प्रियांनो पाठवलं जाणार आहे, हे पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि दुसऱ्या बाजूला विश्वासणाऱ्यांचा देखील न्याय होत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ख्रिस्त जो पाया आहे त्यावर कसं बांधकाम केलेलं आहे. तो पाया कोणी बदलू शकत नाही, तो पाया तिथेच आहे, ख्रिस्ताचा पाया. पण त्यावर कोण कोण आपल्या जीवनातून तिथं म्हटलेलं आहे की त्या पायावरती कोणी सोने वापरणार आहे, कोणी रुपे वापरणार आहे, तर कोणी मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत आणि पेंढ्यासुद्धा वापरलं जाईल. म्हणजे ख्रिस्ताला जो जास्त महत्त्व देणार आहे तो सोने आणि रुपे अशा रीतीने प्रियांनो तो मौल्यवान गोष्टी प्रियांनो वापरून त्यावरती, त्या पायावरती इमारत बांधणार आहे. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो या गोष्टींना महत्त्व देणार आहे. आणि मग आपण त्यामध्ये पाहत आहोत प्रियांनो की ह्या सगळ्या कामाचं स्वरूप किंवा काम जे आहे, ख्रिस्त ज्या वेळेला येईल तो अग्नीने प्रियांनो ह्या सगळ्या गोष्टींची परीक्षा होणार आहे.
आणि ते 13 वचनामध्ये सांगितलेले, 1 कोरिंथी 3 13 वचन, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, उघड होणार आहे, ते लपून छापणार नाही प्रियानो. तो दिवस ते उघडकीस आणेल. कोणता दिवस? विश्वासणाऱ्यांच्या न्यायाच्या दिवशी उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नीनेच होईल. आगीमध्ये काय टिकणार आहे? आगीमध्ये प्रियानो लाकूड, गवत, पेंढा हे नाही टिकणार, ते जळून जाणार आहे. मग ज्यांनी काय त्या येशू ख्रिस्ताच्या पायावरती लाकूड, गवत, पेंढा अशा रीतीने जर बांधणी केलेली असेल तर प्रियानो ते तर जळून जाणार आहे. पण ज्यांनी प्रियानो त्यावरती, त्या येशू ख्रिस्ताच्या पायावरती सोने, रुपे, मौल्यवान पाषाण अशा गोष्टींनी जर त्यांनी रचलेलं आहे, तर अग्नीने मात्र हे काहीच होणार नाही, हे जळून जाणार नाही, ते काम टिकणार आहे. मग आता विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. न्यायाचे 2 भाग म्हटलं आपण, एक पापी लोकांचा, एक विश्वासणाऱ्यांचा. विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 भाग होतील, की कोणी प्रियानो मौल्यवान गोष्टी वापरून त्याचं बांधकाम करेल आणि काही लोकांचं जीवन प्रियानो जळून जाणार आहे. पण जळून जाईल म्हणून ते काय नरकात नाही टाकले जाणार, परंतु प्रियानो तिथं काय म्हटलेलं आहे, 14 वचन, ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. सोने वापरलेलं आहे, त्याने त्या ठिकाणी रुपे वापरले, मौल्यवान वापरलेलं आहे, पाषाण वापरलेलं आहे, तर प्रियानो ते टिकणार आहे, त्याला मजुरी मिळेल, त्याला बक्षीस मिळेल. पण ज्यांचं काम जळून जाणार आहे, म्हणजे त्यांनी ख्रिस्तासाठी या भूतलावर जिवंत असताना जे काही त्यांनी ख्रिस्ताच्या नावाने काम केलेलं आहे ते क्षुल्लक असेल, तर प्रियानो त्याला पाऊल म्हणत आहे गवत, लाकूड आणि पेंढा म्हणून प्रियानो त्यांनी वापरलेला आहे, तर ते जळून जाईल. पण 15 वचन महत्त्वाचं आहे, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तोटा काय होणार आहे? की त्याला बक्षीस मिळणार नाही, तो तिथंच राहील, तारला जाईल. पण तिथं काय म्हटले, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल, जळणाऱ्या अग्नीतून. कारण ते अग्नीच्याच द्वारे सगळी काही प्रियानो परीक्षा होणार आहे आणि त्याच्यातून तो जसा वाचला जाईल तो तारला जाईल प्रिया. पण बाकीच्यांना पारितोषिक मिळेल, पण आपण मात्र तसेच राहू, अशी परिस्थिती आहे. या गोष्टीवरून प्रियानो आपण समाप्त केलं होतं मागच्या रविवारी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी त्याच वेळेला घडणार आहे की ज्या वेळेला प्रियानो त्याचं दुसरं आगमन होणार आहे, न्यायाच्या दिवशी प्रियानो म्हटलेलं आहे. आणि या संदर्भातच प्रियानो आपण म्हटलेलं आहे की काही लोकांचं जीवन हे प्रियानो आज स्वतःला त्यांनी पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि जसं आपल्याला प्रियानो वाचायला मिळतं, लूक 5व्या अध्यायामध्ये धन्यवचनं म्हणलेली आहेत, त्याचप्रमाणे प्रियानो मत्ते 5व्या अध्यायामध्ये धन्यवचनं म्हटलेली आहेत. पण लूकमध्ये सुद्धा त्याचं वर्णन प्रियानो तिथं केलेलं आहे. आणि काय म्हटलेलं, लूक याचा 6वा अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हटलेले, मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत. तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्या दिवशी आनंद होऊन उड्या मारा तो म्हणत आहे. बक्षीस मिळणार आहे, कारण तुम्ही ख्रिस्तासाठी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण याप्रमाणे तुमचं जीवन प्रियानो तुम्ही ख्रिस्तासाठी व्यतीत केलेलं आहे. आता या बक्षीस प्रत्येकाला वेगवेगळं राहणार आहे. मी मागे जसं म्हटलं होतं प्रियानो की प्रत्येक विषयाला युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे आमच्या बायबल सेमिनरीमध्ये प्रियानो, एखाद्या विषयामध्ये एखादा मुलगा चांगल्या रीतीने गुण कमवत असेल तर त्याला बक्षीस दिलं जातं प्रियानो. कदाचित तो एकाच विषयामध्ये असू शकतो, पण दुसऱ्या विषयामध्ये एखादा दुसरा व्यक्ती असू शकतो, मग त्याला आणि ह्याला प्रियानो बक्षीस वेगवेगळं दिलं जातं. पाऊल देखील अशाच प्रकारे प्रियानो एक वर्णन आपल्याला करून दाखवत आहे, आणि ते म्हणजे करंथीकरास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय
आणि प्रियानो त्याच्या 41 आणि 42 वचनामध्ये प्रियानो हे वचन तो आपल्याला थोडक्यात सांगून दाखवत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 41 आणि 42 वचनामध्ये म्हटले, सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. सूर्याचे तेज निराळे आहे आणि चंद्राचे तेज निराळे आहे, ताऱ्यांचे तेज निराळे आहे. अगदी त्याच प्रकारे तो म्हणत आहे की त्यांना बक्षिसं देखील तशी वेगवेगळी मिळणार आहेत. 42 वचनात म्हटले तर मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. म्हणजे प्रत्येकाला एक प्रकारचं बक्षीस आहे. परंतु आज या भूतलावर जिवंत असताना प्रियानो, तुम्हाला आणि मला या सर्व गोष्टी करण्याची संधी प्रभूने दिलेली आहे. त्यावेळेला तिथं काही करता येणार नाही. म्हणजे परीक्षाच्या आधी अभ्यास करणं, अभ्यास करून परीक्षा लिहिणं आणि परीक्षा लिहिल्यानंतर निकालाच्या दिवशी प्रियानो बक्षीस मिळवणं, ही प्रक्रिया जशी अभ्यासाच्या विषयामध्ये असते किंवा शालेय किंवा कॉलेजमध्ये असते, अभ्यास करणं, परीक्षा देणं आणि निकाल, अगदी त्याच प्रकारे प्रियानो भूतलावरती आज आपण जिवंत आहोत. तर आज ख्रिस्तासाठी जे करायचं आहे, ज्या प्रकारे जीवन जगायला प्रियानो परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते तसं जर जगत आहोत तर प्रियानो न्यायाच्या दिवशी आपली परीक्षा त्या ठिकाणी न्याय होणार आहे आणि मग त्याचा निकाल देखील प्रियानो नंतर लागणारे बक्षीस समारंभ होणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी देवाचं वचन प्रोत्साहन देत आहे. ख्रिस्ताचे दैवत्व सोन्यासारखं आहे प्रियानो. म्हणजे जो कोणी ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारतो ते त्याच्याकडं सोनं आल्यासारखं आहे. दुसऱ्यांसाठी स्वतःला अर्पण करणे हे ख्रिस्ताने प्रियानो दाखवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जो कोणी वागतो त्याने स्वतःजवळ चांदी आपल्याकडे राखून ठेवलेली आहे. ख्रिस्ताचं दैवत्व तो स्वीकारतो, त्याला सोनं मिळाल्यासारखं आहे. ख्रिस्ताने स्वतःला दुसऱ्यांसाठी जसं अर्पण केलं तसं जर आपण करत आहोत तर चांदी आपल्याला मिळाल्यासारखी आहे. त्याचं गौरवात परत येणं जे आहे, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे गौरवामध्ये परत येणं आहे, ते प्रियानो एका किमती मौल्यवान पाषाणासारखं प्रियानो मजबूत आहे आणि त्यावरती विश्वास ठेवून आपण त्याची वाट पाहणारे आहोत. तर प्रियानो आपल्याकडे मौल्यवान प्रियानो हे दगडसुद्धा आहेत आणि ह्या अशा गोष्टींचा विश्वास धरून जो व्यक्ती जीवन जगत आहे, ह्या सर्व सत्य गोष्टी शेवटच्या दिवशी पारखल्या जाणार आहेत. कशा पारखल्या जाणार आहेत ते आपण वाचलं प्रियानो, आज्ञेने प्रियानो ते आपल्याला पारखलं जाणार आहेत. आणि म्हणून यामधून जो कोणी शेवटपर्यंत टिकेल त्याला प्रियानो बक्षीस मिळणार आहे. आणि भूतलावरती प्रियानो जर माणसं स्वतःची प्रशंसा करण्यामध्ये आहेत, ख्रिस्ती तारण झालेला आहे, सेवा पण करत आहेत, पण स्वतःची प्रशंसा माझं मी असं म्हणून प्रियानो जे गौरव करत आहेत ते लाकडाप्रमाणे प्रियानो त्यांचं जीवन बांधत आहेत. स्वतःचा अहमपणा किंवा प्रियानो स्वाभिमान हे बाळगून जर आहेत तर प्रियानो ते गवताप्रमाणे त्यांचं जीवन बांधून ठेवत आहेत. एखादा मनुष्य बोलण्यासाठी खूप उत्तम आहे प्रियानो, वक्तृत्व त्याचं फार चांगलं आहे, एक दिवशी प्रियानो ते जळून जाईल, पण कारण ते गवताप्रमाणे त्याने ते बांधून ठेवलेलं आहे. आणि म्हणून 1 कोरिन्थ 3 अध्याय आणि 15 वचन हे मी नेहमी लक्षात ठेवायचं की प्रियानो विश्वासणाऱ्यांचं देखील न्याय परमेश्वर करणार आहे आणि त्यांना ह्या गोष्टींचा प्रियानो तोटा होऊ नये म्हणून आज स्वतःला प्रियानो त्यांनी जपायचं आहे. प्रश्न प्रियानो आपण स्वतःला हाच विचारत आहोत
की ज्या दिवशी न्यायाचा दिवस येईल आणि आपलं परीक्षण होईल प्रियानो, त्यावेळेला आपण त्या बक्षिसाला स्वीकारण्यासाठी पुढे जाणारे आहोत का? आपण प्रियानो खरोखर त्या बक्षीस समारंभामध्ये मागे सरकणारे नसू, परंतु प्रियानो मोठ्या जयोत्सवाने आपण त्याचा स्वीकार करणारे आहोत. जर आपण प्रियानो योहानकृत शुभर्त पहिले योहानाचे पहिले पत्र आणि प्रियानो 2 अध्याय आणि त्याचं 28 वचन, योहान देखील प्रियानो त्याबद्दल खबरदारी आपल्याला सांगत आहे. योहानाचे पहिले पत्र त्याचं 2 अध्याय आणि 28 वचनामध्ये म्हटले, तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. लाजेने आपल्याला माघार घ्यावी लागू नये म्हणून योहान प्रियानो आपल्याला सांगत आहे. म्हणून ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्त येईल त्यावेळेला धैर्याने प्रियानो आपण ह्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. आणि म्हणून आत्ताच आपल्याला संधी आहे. हे प्रियानो आपण थोडंसं मागील मुद्द्याकडे पाहिलं, मागील रविवारच्या बद्दल पाहिलं आपण, की ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि त्याचं न्यायासन आपल्यासाठी काय राहणार आहे. आज प्रियानो मी मुद्दा मांडत आहे की ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि प्रियानो त्याचं न्यायासन स्वतःला ख्रिस्तासाठी काय म्हणून आहे. त्याचा अर्थ ख्रिस्तासाठी त्याचा अर्थ काय आहे. त्याचंच दुसरं आगमन आहे, तो न्यायासनावर बसणार आहे, पण त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, त्याचा अर्थ काय होतो. तर आपण प्रियानो तो शास्त्रभाग वाचलेला आहे आपल्यासाठी, आणि तो शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 24 वचनामध्ये म्हटलेला आहे, हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. थोडंसं प्रियानो ही वचनं वाचत असताना परिकथातील प्रियानो गोष्टी आठवतात, किंवा प्रियानो सिंड्रेला नावाची एक मुलगी की जी अगदी गरीब असते, घरामध्ये त्या प्रियानो धुणं भांडी करणारी असते आणि एक मोठी पार्टी असते, तिला पण जायची इच्छा असते. आणि नंतर आपल्याला गोष्ट माहिती की तिला एक राजकुमार भेटतो आणि मग एकदम गरीब परिस्थितीमधली मुलगी त्या राजकुमाराची ती पत्नी होते, राणी होऊन जाते प्रियानो नंतर. ही वचनं ज्यावेळेला आपण वाचतो प्रियानो, म्हणजे मला वाचत असताना मला अगदी तसंच वाटलं प्रियानो. काय तो म्हणत आहे 24 वचनामध्ये, त्याची एकच मागणी आहे पित्याजवळ, आणि प्रभू श्री ख्रिस्ताची भूतलावरची ही प्रार्थना प्रियानो अटक होण्याआधी, वधस्तंभावर जाण्याआधी प्रियानो त्यांनी प्रार्थना केलेली आहे. ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे, आणि ती तळमळ प्रियानो दिसून येत आहे. तो काय म्हणत आहे, हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. ती तळमळ आहे प्रियानो. म्हणजे हे वाचत असताना मला एक असं वाटत होतं की एकदम गरीब आणि भिकारी मुलगी, झोपडपट्टीत राहणारी, तिच्यावरती एक मोठ्या तरुणाचं, की जो एका श्रीमंत मुलाचा बाप आहे, त्या मुलाचं प्रेम ह्या गरीब मुलीवरती प्रियानो आलेलं आहे, की जी अगदी भिकारी आहे किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यासारखी आहे, पण ह्या श्रीमंत बापाचा मुलगा, त्याचं प्रेम त्या मुलीवरती आलेलं आहे.
आणि नुसतंच प्रेम आलेलं आहे असं नाही, त्याला ती इतकी आवडत आहे की तो आपल्या श्रीमंत बापाला विनंती करत आहे की ती जी मुलगी तिथं राहणारी आहे ती गरीब आहे, भिकारी आहे, श्रीमंत आहे, पण मला ती इतकी आवडत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जिथे मी असावे तिथे तिने सुद्धा तिथं असावं. हे वचन प्रियानं तुम्ही नीट वाचलं, 24 वचन जे आहे, योहान 17 अध्याय 24 वचन, ते हे प्रियानं अशा प्रकारचं एक संबंध दिसून येतो. आपण एकदम नीच, टाकव, वाईट, पापी आणि परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त इतका मोठा श्रीमंत, व्यावहारिकदृष्ट्या बघितलं भूतलावरती असं कधीच होणार नाही प्रियानो, भूतलावर कधीच होणार नाही. अद्भुत ही गोष्ट प्रियानो, अशा रीतीने ख्रिस्ताने त्याच्या प्रार्थनेमध्ये कळकळीने आपल्या स्वर्गीय पित्याला विनंती केलेली आहे. त्याची एकच इच्छा आहे की जिथे मी आहे तिथं त्यांनी देखील असावं. आणि म्हणून प्रियानो, एक पतित मनुष्य प्रियानो, पापात जन्म झालेला, पापामध्येच वाढलेला, परंतु तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासाठी तळमळत आहे आणि प्रियानो त्याला आपल्या राज्यामध्ये त्याला घेऊन येऊन एका मोठ्या आसनावरती बसवत आहे. आणि म्हणून खरं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला चाललेलो आहे. आणि तो जागा तयार झाली म्हणजे तुम्हाला परत एकदा घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आपल्या डोळ्यासमोर प्रियानो ते चित्र असू द्या की खरंच तो श्रीमंत मुलगा त्या झोपडपट्टीमध्ये प्रियानो राहणाऱ्या मुलीला घेण्यासाठी तो येत आहे आणि तो म्हणत आहे की होय, मी जिथे राहतो तिथं तिने सुद्धा असावं. किती सुंदर रीतीने प्रियानो त्या मुलीला आनंद सुद्धा वाटत असे. मी कसं जीवन जगत होते आणि आज एकदम माझ्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद, प्रकाश, एक मोठा प्रियानो उत्सव साजरा होत आहे. आपण कधी कधी विश्वासणारे प्रियानो गीत गातो नाही का, काही जणांना ते गीत, हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. एक मोठी आशा आहे आपल्याला, आपण स्वर्गामध्ये जाणार आहोत. आणि येशू ख्रिस्ताला देखील प्रियानो ती एक्साइटमेंट आहे, तो उत्साह आहे, तो आनंद आहे, ती तळमळ आहे प्रियानो. प्रश्न हा आहे की त्याला जशी ही तळमळ आहे की तो म्हणत आहे, हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत, तू जे मला लोक दिलेले आहेत, त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. ती तळमळ आज त्याची आहे प्रियानो आपल्यासाठी. आपली सुद्धा तळमळ तशीच आहे का? आपण प्रत्येकाने प्रियानो ती तळमळ पाहावी, स्वतःचं अंतःकरण परीक्षण करून प्रियानो पाहावी की खरोखर ख्रिस्ताचं जसं प्रेम माझ्यावरती आहे तसं माझं त्याच्यावरती आहे का? मी सुद्धा त्याच्याबरोबर जायला तयार आहे का? त्याने सांगितले, मी तुम्हाला घ्यायला येणार आहे. ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायासन त्याच्यासाठी काय आहे तर ती एक एक्साइटमेंट आहे, तो उत्सव आहे, तो हर्ष आहे, तो आनंद आहे. जसा एखाद्या प्रियानो तरुणाचा विवाह होणार आहे त्या दिवशी आणि त्याच्या जीवनामध्ये आता एक नवीन साथीदार त्याला मिळणार आहे आणि तिला घेऊन प्रियानो तो आपल्या घरी जाणार आहे. अगदी त्या रीतीची तळमळ प्रियानो आणि तो आनंद आणि प्रियानो तो उत्साह प्रियानो किंवा त्याला आपण म्हणतो एक्साइटमेंट, त्याला आता तिथं झालेली आहे. ती गरीब मुलगी म्हणजे तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. आणि म्हणून पाऊल प्रियानो, जर आपण इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय जर काढलं, इफिस्करास पत्र आणि त्याचा पहिला अध्याय आणि 18 आणि 19 वचन काय म्हणते बघा प्रियानो. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये म्हटलंय, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचनामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय,
हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. ती गरीब मुलगी ती आता त्या मुलाकडे दृष्टी लावून बसलेली आहे की होय, हा मला आता घेऊन जाणार आहे, त्याने अभिवचन दिलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला तिच्या अंतःकरणामध्ये ती विचार तोच करत आहे की होय, ती कोण आहे, तो कोण आहे की जो मला खरोखर घेऊन जाणारे म्हणतो, माझ्याशी विवाह करणारे म्हणतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटले प्रियानो, मंडळी म्हणजे प्रियानो ख्रिस्ताची वधू आहे आणि येशू ख्रिस्त हा वर आहे आणि त्यांचं प्रियानो विवाह स्वर्गामध्ये लावला जाणार आहे. मग ज्याप्रमाणे प्रियानो आपण आपल्या भूतलावरती मुला मुलीला प्रियानो ज्या वेळेला पाहायला जात असतात, त्यावेळेला मुलीकडचे लोक निश्चितच विचारतात, तुमच्या मुलामध्ये काय असं विशेष गुण आहेत की ज्याच्यामुळे आमची मुलगी तुमच्या मुलाला पत्नी म्हणून आम्ही देऊ. आणि मग त्या मुलाबद्दल प्रियानो सांगायला लागतात. एक तर त्याचे घरातले आई वडील किंवा नातेवाईक किंवा मित्रगण ते सांगायला लागतात मुलगा कसा कर्तबगार आहे म्हणून. आणि मग ते सांगून ज्या वेळेला मुलीकडच्या लोकांना आणि त्या मुलीला सुद्धा विश्वास बसतो, त्यावेळेला मग प्रियानो लग्नाच्या बोलीचाली सुरू होतात. पाऊल अगदी प्रियानो या इफिसच्या मंडळीला प्रियानो त्या ठिकाणी तेच सांगत आहे की तुम्ही जर त्याचं कृत्य, त्याचे पराक्रम जर पाहिले तर तुमचे, तो म्हणत आहे, अंतःचक्षु प्रकाशित होऊन जातील. कारण भूतलावरती ज्या वेळेला आपण इतरत प्रियानो पाहत असतो, त्यावेळेला तुम्हाला असं कधी काही पाहायला मिळणार नाही, तुम्ही कधी पाहिलेलं पण नसणार, विचारही केला नसेल. अशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत. आणि इफिस याचा प्रियानो पहिला अध्याय 18 वचनामध्ये म्हणत आहे, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती. अहो, तुम्ही जर त्याच्याबरोबर विवाह केलात तर केवढी मोठी आशा मिळणार आहे. ती आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. ज्यावेळेला तो भूतलावरती होता त्यावेळेला पवित्र जनांमध्ये काही अभिवचनं त्याने दिलेली आहेत आणि त्या अभिवचनाची, तो म्हणते, समृद्धी केवढी आहे त्याची. त्याने सांगितलं भूतलावर असताना, पण ज्या वेळेला तुम्ही तिथं जाऊन बघाल तर ती समृद्धी खूप मोठी आहे. आणि पुढे तो म्हणत आहे 19 वचनामध्ये, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तो बलवान आहे, तो पराक्रमी आहे. ही कृती त्याने इतिहासात केलेली आहे आणि पुढे प्रियानो तो करणार आहे आणि आज देखील तो करत आहे. प्रियानो, ती गरीब भिकारी मुलगी आणि एक तरुण श्रीमंत बापाचा मुलगा यांचा विवाह, या प्रकारे प्रियानो आपल्याला हे चित्र दिसत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायासन स्वतः प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय महत्त्व आहे तर प्रियानो, जे लोक परमेश्वराने त्याला दिले होते की ज्यांच्यामध्ये त्याने वस्ती येऊन केली होती, प्रियानो त्यांना अभिवचनं दिली होती, त्यांना सर्व शिक्षण दिलं होतं आणि प्रियानो तो सांगून गेलेला आहे की मी परत एकदा येणार आहे तुम्हाला घेण्यासाठी. आज ती तळमळ प्रियानो या ठिकाणी दिसून येत आहे. काय त्या मुलीसारखं प्रियानो आपलं जीवन आहे? आपण कधी त्याच्याबद्दल विचार केला का कधी? की एक दिवशी शेवटी आपल्याला तिथं जायचं आहे. तो वैभवशाली वारसा प्रियानो आपल्याला परमेश्वर देणार आहे. त्या वारशामध्ये प्रियानो आपण जाणार आहोत. जर एखाद्या मुलीला सुद्धा प्रियानो विवाह करून नंतर तिच्या प्रियानो पतीबरोबर ज्या वेळेला ती जाणार आहे, त्यावेळेला तिच्या मनातले विचार किंवा त्या मुलाच्या अंतःकरणातले विचार की माझ्या जीवनामध्ये एक नवीन आता मुलगी येणार आहे, त्यावेळेला त्याचं जीवन प्रियानो कशा रीतीने बदलणार आहे, या गोष्टींचा विचार ज्या वेळेला प्रियानो ते करत असतात, तशी परिस्थिती प्रियानो आज मंडळी आणि आपल्या ख्रिस्ताची आहे. प्रियानो आपली आहे का? ख्रिस्ताची तर आहे, वचनावरून दिसते प्रियानो. ख्रिस्ताची तशी तळमळ आहे, पण आपली प्रियानो तशी तळमळ आहे का?
अजून विवाह झाला नाही प्रियानो, तो विवाह होणार आहे प्रियानो. त्याचा राज्याभिषेक देखील प्रियानो त्या ठिकाणी होणार आहे. तो राजा म्हणून प्रियानो विचारात प्रियानो परमेश्वराने ठेवलेला आहे आपल्यासुद्धा, की तो राजा म्हणून प्रियानो होणार आहे. यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट प्रियानो आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन प्रियानो. त्याचं पहिलं आगमन प्रियानो आपल्याला माहीत आहे. आणि ही गोष्ट प्रियानो ज्यावेळेला मी वाचत होतो त्यावेळेला असं एक वाटत होतं की जसा एखादा मुलगा त्या मुलीला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी तिच्या घरी येतो, त्यावेळेला प्रियानो तो कदाचित फार चांगल्या, फार काय म्हणायचं त्याला, ऊंची कपडे, फार मोठमोठे पोशाख घालून तो येणार नाही तिला भेटायला. पहिलीच भेट आहे त्यावेळेला प्रियानो जसा तो साध्या रूपाने येईल. अगदी प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन प्रियानो अगदी साध्या रूपाने आलेलं आहे. पण त्याचं दुसरं आगमन मात्र फार मोठं होणार आहे. म्हणजे काय, जर त्या ठिकाणी ते विश्वासणारे लोक किंवा त्यांनी प्रियानो लग्नाच्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, तर तो आता त्याची वरात घेऊन ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला प्रियानो त्याचं स्वरूप संपूर्ण रीतीने बदललेलं असणार आहे. तो पहिल्या आगमनामध्ये जसा दिसत होता तसा तो आता दिसणार नाही, तो वेगळ्या रूपाने दिसणार आहे. आणि प्रियानो तीच गोष्ट त्याच्या पहिल्या आगमनाविषयी प्रियानो आपल्याला शुभवर्तमानामध्ये दिसून येत आहे. आणि त्याचं दुसरं आगमन सुद्धा कसं होणार आहे प्रियानो हे आपल्याला प्रियानो पुढील नवीन कराराची पुस्तकं प्रियानो दाखवत आहेत. त्याचं दुसरं आगमन कसं होणार आहे. पहिल्या आगमनामध्ये प्रियानो आधी तो प्रियानो एक गरीब, दरिद्री किंवा प्रियानो नम्रतेपूर्वक या भूतलावरती त्याचं जीवन घेऊन आला होता. पण लवकरच तो प्रियानो एक अविश्वसनीय संपत्ती आणि वैभवामध्ये परत येणार आहे. तो प्रियानो त्याची एवढी मोठी संपत्ती, आधी एकदम गरीब सुताराच्या घरामध्ये प्रियानो त्याचा जन्म झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायासन हा प्रियानो त्याच्या स्वतःसाठी कसा असणार आहे, तर पहिलं प्रियानो तो गरीब आणि नम्र म्हणून आला होता. पण आता मात्र प्रियानो त्याची एवढी संपत्ती आहे किंवा त्याचं वैभव एवढं आहे, त्या वैभवानुसार प्रियानो तो परत येणार आहे. आधी प्रियानो तो एक कमकुवत होता, अशक्त प्रियानो असा होता. शरीराने अशक्त नव्हता तो, पण प्रियानो सामाजिकदृष्ट्या तो कमकुवत आणि अशक्त म्हणून तो आला होता. पण लवकरच प्रियानो तो मोठ्या सामर्थ्याने आता येणार आहे. आधी तो एकटाच जगात आला, एकटाच जगामध्ये आला प्रियानो. पण लवकरच तो आता देवदूतांच्या ताफ्याने आपल्याला सोडवण्यासाठी, आपल्याला घेण्यासाठी येणार आहे. आधी तो प्रियानो क्लेशदायक मनुष्य म्हणून आला होता, जे आपण यशाया 53 मध्ये प्रियानो मगाशी वाचलं आळीपाळीच्या वाचनामध्ये. लोकांनी झिडकारलेला, टाकलेला, नापसंत केलेला असं म्हणून प्रियानो तो जगामध्ये सुरुवातीला आला. परंतु आता मात्र तो तेजस्वी, न संपणारा आनंद आणि उत्सव आणि हर्षाने प्रियानो आता येणार आहे तो या भूतलावर. त्याचं दुसरं आगमन. लोकांनी सुरुवातीला त्याची थट्टा केली, संपूर्ण रीतीने प्रियानो त्याला नाकारलेला आहे. परंतु आता मात्र संपूर्ण विश्व किंवा त्या विश्वावरती प्रियानो त्याचा राजदंड घेऊन आता तो येणार आहे. आधी लोकांनी झिडकारलं प्रियानो, पण आता राजदंड आणि विश्वावरती वर्चस्व आहे असं म्हणून तो येणार आहे. आधी लोकांनी त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातला प्रियानो, ठोकून प्रियानो त्याला वधस्तंभावरती मारलेले काट्यांचा मुकुट घालून. पण आता मात्र प्रियानो तो विजयी पताकांनी सुशोभित होऊन परत एकदा येणार आहे. एक विजयशील माणूस वेगवेगळ्या रीतीने प्रियानो पदक घेऊन येत असतो. धावणारा प्रियानो एखादा व्यक्ती ज्या वेळेला बक्षीस घेऊन येत असतो. आधी मात्र प्रियानो लोकांनी काट्यांचं मुकुट घातला, पण आता मात्र त्याच्या डोक्यावरती एवढा मोठा मुकुट असणारे प्रियानो की प्रियानो तो एक विजयशील माणूस येणार आहे. आधी लोकांनी त्याची निंदा केली, त्याच्यावर दोषारोप केले, त्याचा विश्वासघात केला, त्याला नाकारले. पण प्रत्यक्ष आता प्रत्येक गुडघा
त्याच्या समोर टेकला जाणार आहे. प्रियानो, हे अभिवचन आपल्याला सांगत आहे. त्याला प्रियानो आधी तुच्छ लेखण्यात आलं, पण येत्या दिवसात राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून प्रियानो सगळे लोक त्याला आता सामोरं जाणार आहेत, नम्रतेने त्याच्या समोर गुडघे टेकणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रियानो 24 वचन 17वा अध्याय, त्याच्यामधून ही तळमळ दिसून येते. त्याचं दुसरं आगमन काय होणार आहे. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, जेथे मी आहे तेथे त्यांनी माझ्याजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. श्रीमंत मनुष्याचा मुलगा ज्या वेळेला पहिल्यांदा तो त्या मुलीला भेटायला गेला असेल तर तो मोठ्या वैभवाने नाही गेला प्रियानो, तो गरीब म्हणून गेला. आणि प्रियानो तिची ओळख व्हावी, तिला देखील तिच्यापैकीच एखादा वाटावा म्हणून प्रियानो तिच्यासारखं स्वरूप घेऊन तिच्याकडे तो गेला आणि तिला संपूर्ण रीतीने विश्वासामध्ये घेतलेला आहे. आणि मग तिला तो सांगत आहे की मी तुला घ्यायला आता परत येणार आहे. पण आता जायच्या आधी त्याने सांगितलेलं आहे प्रियानो, ज्यावेळेला भेट झाली त्याने संपूर्ण सांगितलं मी कोण आहे, मी कसा आहे, मी कुठून आलेलो आहे. आणि ते विश्वासात घेऊन तिला पटवून सांगितलंय आणि तिला ते समजलेलं आहे आणि तिला घ्यायला प्रियानो तो आता येत आहे. आणि म्हणून त्याला असं वाटत आहे की तिने आता माझ्याबरोबर यावं आणि मी जे खरंच तिला सांगितलं होतं. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. मी तिला सांगितलं आणि ते आता तिने येऊन बघावं मी खरंच कोण आहे म्हणून. आणि प्रभू श्री ख्रिस्त तिथं म्हणून म्हणत आहे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे जग निर्माण होण्याआधी तू माझ्यावर जशी प्रीती केलेली आहे, तो स्वतः देवच आहे, ते त्या मुलीला समजून यायला पाहिजे. आणि म्हणून 25 वचन म्हणत आहे, हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, बाकीच्या लोकांनी तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखलेले आहे. त्या गरीब मुलीला मी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता पित्या तिने माझ्याजवळ असावं. आणि जसे प्रेम तू माझ्यावर केलं, जे वैभव तू मला दिलेलं आहे, त्या प्रकारेच तिने सुद्धा त्याचा अनुभव घ्यावा. प्रियानो, लक्षात घ्या, आपण कुठल्याही या पात्रतेचे नाही. ती गरीब मुलगी कुठल्याही पात्रतेमध्ये बसत नाही की तिने त्या राजकुमारीची पत्नी व्हावी म्हणून. राजकुमारी प्रियानो राणी म्हणून तिथं बसावं, तिला कुठेही प्रियानो ते शोभत नाही, पात्रता नाही आहे तिची. पण तरी त्याचं प्रेम आपल्याला दिसून येत आहे. त्या लोकांचे आत्मे प्रभू श्री ख्रिस्तासाठी किती महत्त्वाचे आहेत प्रियानो, जे प्रियानो आपल्या आधी मरण पावलेले आहेत, जे आपल्या आधी मरण पावले प्रियानो, त्यांना घेऊन येण्यासाठी तो कसा येणार आहे हे प्रियानो आपण पौलाच्या पत्रामध्ये आपण पाहतो. आणि ज्यावेळेला प्रियानो प्रियजन मरण पावतात, कबरेच्या वेळेला प्रियानो आपण त्या ठिकाणी ही वचनं वाचत असतो. 1 थेसलोनिकी याचा 4था अध्याय आणि 17 वचन, 15 वचनापासून मी वाचत आहे. थेसलोनिकरास 1 थेसलोनिकी 4था अध्याय आणि 15 वचन. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की, पौल थेसलोनिकीच्या मंडळीला सांगत आहे, स्वतःच्या कल्पनेने नाही सांगत आहे, पण तो म्हणत आहे प्रभूच्या वचनांवरून, प्रभूने जे सांगितलेलं आहे त्या वचनांवरून तो म्हणत आहे. कुठंतरी ती मुलगी आता जगातल्या बाकीच्या तिच्या मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर फिरून तिचा विश्वास थोडासा डगमगलेला असेल वाटतं.
आणि त्या मुलीला कदाचित तिच्या अवतीभोवती असणारे शेजारी पाजाराचे लोक म्हणतील, अगं वेडी आहे का तू? असं कधी होतं का? एवढा मोठा जर तो श्रीमंत माणसाचा मुलगा असेल तर तो तुला घेऊन जाण्यासाठी कसा काय येईल? शक्यच नाही येते. आणि म्हणून ती मुलगी आता भांबरून गेलेली आहे, डगमगलेली आहे. पण त्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे जे नोकर चाकर आहेत ते येऊन तिला सांगत आहेत, अगं तुझ्या विश्वासामध्ये तू भक्कम राहावर का, तसं करू नकोस. आणि ती एक एक कारण देत आहे की नाही, मला पण थोडासा डाऊटच वाटत आहे, असं कधी जगात कुठं घडलं का? असं कधीच घडलेलं नाही. होय, जे जगात घडलेलं नाही ते घडणार आहे आणि ते सत्य आहे. हे प्रियांनो, त्या श्रीमंत माणसाचे दुसरे नोकर चाकर येऊन तिला समजावून सांगत आहेत. आणि ते काय सांगत आहेत प्रियांनो? आपण वाचत आहोत 1 थेसलोनिकयाचा 4 अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हणत आहे, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणार नाही. आपल्याला सुद्धा जायचंय, पण आपल्या आधी ते मरण पावलेले लोक आहेत ते उठवले जातील, ते आधी घेतले जातील. प्रभू श्री ख्रिस्त येईल, ते आधी घेतले जातील आणि मग आपण जे जिवंत लोक आहोत आपण सुद्धा त्यांच्याबरोबर नंतर त्यांच्या मागे आपण जाणार आहोत. पण हे घडत असताना तो म्हणत आहे 16 वचन काय म्हणत आहे, जसं एखादं प्रियांनो वरात येत असते त्यावेळेला प्रियांनो बँड बाजा वाजत असतो आणि सगळ्यांना समजतं की काय चाललेलं आहे. आजच्या काळामध्ये बँड बाजा न म्हणतं प्रियांनो, आजच्या काळामध्ये DJ आणि सगळ्यांचे कान बधीर करून टाकतात. अगदी त्याच्याच प्रकारे हा सुद्धा येणार आहे. त्यांचे कान बधीर होणार नाही, पण त्यांना जाग करणार आहे ते झोपलेले लोकांसुद्धा. काय म्हटलेलं आहे 16 वचनामध्ये, कारण आज्ञाध्वनी व आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. त्या श्रीमंत माणसाचे नोकर चाकर त्या मुलीला पटवून सांगण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि ती मुलगी कोण? तर प्रियांनो, तुम्ही आणि मी मंडळी. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे प्रिया. पण 16 वचन फार सुंदर आहे प्रियांनो. जगात एवढा मोठा DJ लागणार आहे की प्रियांनो कोणीच आजपर्यंत असं ऐकलं नाही. काय? आणि जे प्रियांनो एकाच ठिकाणी ऐकायला मिळेल असं नाही, यरूशलेममध्येच ऐकायला मिळेल असं नाही, सगळं जग प्रियांनो त्या DJने उठणार आहे. एवढा मोठा DJ तो असणार आहे आणि सगळे ते पाहणार आहेत. काय म्हटलेलं आहे 16 वचन, कारण आज्ञाध्वनी व आद्य देवदूताची वाणी आणि देवाच्या तुतरीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. 17 वचन, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तेथे तसेच सदा सर्व काळ प्रभू जवळ राहू. मेघामध्ये जाऊ, जिवंत प्रियांनो उठले जातील, आपण सुद्धा जाऊ आणि मेघामध्ये प्रियांनो आपण सामावून तिथे सदा सर्व काळ, अल्पकाळासाठी नाही. मुलगी ज्यावेळेला प्रियांनो विवाह करून जाते, तिचं घर ती सोडते आणि आपल्या पतीबरोबर प्रियांनो ती निघून जाते आणि ती कायमची तिथं राहते. अठरा वचन म्हटले, म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. तिला समजावून सांगा. प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायासन खुद्द प्रभू श्री ख्रिस्ताला कसं आहे तर प्रियांनो ते एका तरुणाचा विवाह जसा आहे त्या प्रकारे प्रियांनो वचनामधून आपल्याला हे सगळं काही दिसत आहे. आता या सर्व गोष्टी प्रियांनो, या सर्व गोष्टी पाहत असताना त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव, त्याचं पावित्र्य हे सगळं पाहिल्यानंतर आपण स्तोत्रकर्ता सारखं का म्हणू नये प्रियांनो? जर आपण स्तोत्र 8 प्रियांनो जर काढलं, स्तोत्रसंहिता 8 आणि प्रियांनो त्याचं 4थं वचन काय म्हणते बघा. स्तोत्रसंहिता 8 आणि 4थं वचन काय म्हणत आहे, मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी,
मानवतो काय की तू त्याला दर्शन द्यावे. स्तोत्रकर्ता म्हणत आहे, आम्ही माणसं मरणारे, मातीमध्ये जाणारे माणसं, आम्ही मातीपासून आमची उत्पत्ती झालेली आहे, आम्ही मातीमध्ये परत एकदा जाणार आहोत. परंतु म्हणत आहे, मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. प्रश्न विचारते प्रियांनो दोन्ही ठिकाणी. कोण आहे आपण असे, कोण आहे आपण असे प्रियांनो. दावीद देखील प्रियांनो ज्या वेळेला देवाने त्याला राजा म्हणून निवडलं, त्यावेळेला त्याच्याबद्दल दावीद काय म्हणते, देवा मी कोण आणि माझे घराणे ते काय की तू मला इथवर आणलेले आहेस. अरे मी तर मेंढपाळ, मी तर धनगर प्रियांनो, मी तर त्या जंगलामध्ये मेंढरांचं रक्षण करणारा, पण तू इस्रायला तर राजा बनवला. देवाने प्रियांनो ह्या अशाच रीतीच्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेल्या आहेत. आज एकदम प्रियांनो आपण भूतलावरची माती म्हणून प्रियांनो, धूळ, पण आपल्याशी तो विवाह करायला तयार आहे आणि जेथे तो राहत आहे तिथे प्रियांनो आपल्याला घेऊन जायला तयार आहे, येणार आहे तो. आणि म्हणून प्रियांनो हे म्हणणं वाचणं गरजेचं आहे. मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी आणि मानव तो काय की तुला त्याला दर्शन द्यावे. ह्या सगळ्या गोष्टी प्रियांनो ज्या वेळेला होतील, मगाशी आपण यशाचं पुस्तक वाचलं प्रियांनो, 53वा अध्याय, आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचं प्रियांनो. यशाया याचं 53 अध्याय आणि प्रियांनो त्याचं सगळंच नाही, परंतु मी 11 वचन आपल्यासाठी वाचत आहे. तिथं म्हटलेलं आहे की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने व बहु हातांना निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. म्हणजे सगळं काही हे घडल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला समाधान मिळणार आहे प्रियांनो. याची सुद्धा भविष्यवाणी त्याच्या दुःखामध्येच प्रियांनो परमेश्वराने लिहून ठेवलेली आहे की हे सगळं काही दुःखामधून तो जाईल, पण नंतर त्याला एक समाधान मिळणार आहे. येशू ख्रिस्ताला समाधान मिळणार आहे या गोष्टीमधून. म्हणजे प्रियांनो तुमचे आणि माझे आत्मे प्रियांनो मंडळी या रूपाने ज्या वेळेला तो वर घेतला जाणार आहे, आपण त्याच्याबरोबर राहू, त्यावेळेला त्याला समाधान मिळणार आहे. ती मुलगी घाणेरड्या झोपडपट्टीत राहणारी गरीब भिकारी, पण आज ती माझ्याजवळ त्या ठिकाणी आलेली आहे. का तर त्याचं प्रेम तिच्यावर आलेलं आहे प्रिय, त्याचं प्रेम तिच्यावर आलं. इब्री लोकास पत्र प्रियांनो त्याच्यामध्ये आणखीन स्पष्ट त्याच्या प्रीतीबद्दल आपल्याला देखील पाहायला मिळते. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन काय म्हणते बघा. इब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त याचकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता तो त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसलेला आहे. किती सुंदर प्रियांनो. तो म्हणत आहे जो आनंद त्याच्या पुढे होता. कुठला आनंद? आज प्रियांनो आपण म्हणत आहोत की तो त्या मुलीकडे गेल्यानंतर लोकांनी त्याला वधस्तंभावरती मारलं, पण तरी देखील तो सहन केलं प्रियांनो. त्याने तिच्याकडे तो गेला पण तरी त्याने सहन केलं. का? कारण पुढे जो नंतर आनंद त्याला होणार आहे तो त्याने डोळ्यासमोर ठेवला. आज मला दुःख होत आहे, त्रास होत आहे, हरकत नाही. आणि म्हणून प्रियांनो इब्री 12:2 मध्ये म्हटले की आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याच्याकडे बघा, जगातल्या गोष्टींकडे बघू नका, परिस्थितीकडे बघू नका, त्याच्याकडे बघा. त्याने किती आपल्यासाठी मोठा स्वार्थत्याग करून दुःख सहन केलेलं आहे. का? कारण त्याच्या पुढे तो आनंद होता. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याच करता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजनाच्या उजवीकडे बसलेला आहे. आज तिथे जाऊन प्रियांनो तो बसलेला आहे. ख्रिस्ताचं प्रेम एवढं आहे प्रियांनो.
आज तुम्हाला आणि मला ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्यायसन त्याला स्वतःसाठी किती प्रियांनो आल्हाददायक हर्षाने तो भरलेला आहे. जो आनंद त्याच्यासमोर होता. प्रकटीकरणाचं पुस्तक प्रियांनो त्याचं 19वा अध्याय आणि 9 वचन त्या लग्नाविषयी तो सांगत आहे. प्रकटीकरण 19 अध्याय आणि 9 वचन. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असंही म्हणाला, ही देवाची सत्यवचनं आहेत. काय म्हणाला तो? कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस जे बोलावलेले आहेत ते धन्य. मेजवानीमध्ये बोलवलेले प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने खरं तर भूतलावर असताना शिष्यांना द्राक्षाच्या प्याल्याबद्दल प्रियांनो म्हटलं होतं. त्याची देखील आठवण या ठिकाणी होते. मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 29 वचन काय म्हटले प्रियांनो? मत्तई 26 आणि 29 मध्ये म्हटले, मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षरसाचा उपज पिणारच नाही. शेवटच्या भोजनाच्या वेळेला प्रियांनो, शेवटच्या भोजनाच्या वेळेला तो म्हणाला, मी आता घेत आहे पण त्यानंतर हा द्राक्षरस म्हणजे काय प्रियांनो? तो आनंद, तो उत्सव, ती सहभागिता. तो म्हणत आहे, माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षरस पेईपर्यंत इथून पुढे द्राक्षरसाचा उपजच पिणार नाही. बस आज जो घेतला ना, नंतर आपली ज्या वेळेला भेट होईल लग्न झाल्यानंतर पित्याच्या राज्यामध्ये, त्यावेळेला मी आनंद उत्सव करणार आहे, तोपर्यंत मी घेणारच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला किती प्रियांनो फार मोठा आनंद झालेला आहे. त्याचं स्वतःचं दुसरं आगमन आणि न्यायसमानासमोर प्रियांनो बसणं, बसणं प्रियांनो हे त्याच्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे. मागील आठवड्यात आपण पाहिलं की आपल्यासाठी त्याचा अर्थ काय होतो, पण स्वतः प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याचा अर्थ काय होतो. तो आनंद आहे प्रियांनो. आणि म्हणून ही गोष्ट अशी समजून घ्यायची. मी मुद्दामून प्रियांनो आपल्या अवतीभोवती जे काय माणसाला समजेल ह्या भाषेमध्ये सांगत आहे की मंडळी म्हणजे प्रियांनो ती गरीब भिकारी मुलगी अक्षरशः, पण तिच्यावरती एवढं प्रेम आलेलं आहे ह्या राजपुत्राचं, श्रीमंत माणसाच्या मुलाचं, की कशाही परिस्थितीत तिला घेऊन जायला तो तयार आहे. पण तिचं जीवन मात्र तसं असणं गरजेचं आहे. असं नाही की तो म्हणत आहे की तशी तू घाणेरडी, मी तशीच तुला घेऊन जाईल. नाही. म्हणून आपण म्हणत आहोत प्रियांनो की ती मुलगी ज्या परिस्थितीत आहे तशी नाही, पण तो अपेक्षा करत आहे तिने स्वतःला शुद्ध करावं. म्हणजेच काय तर प्रियांनो आपण म्हणत आहोत पापांचा अंगीकार करावा, पश्चाताप करावा. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व पापांना कबूल करून पश्चाताप करून, येशू ख्रिस्त माझा जिवंत देव आहे आणि तो मला घ्यायला येणार आहे. दुसरं कोणाकडे मी बघणार नाही, परिस्थितीला बघणार नाही. त्याने जी आशा मला दिलेली आहे त्या आशेप्रमाणे मी जगेल. त्याच लोकांना, तशाच मुलीला, तशाच मंडळीला तो घ्यायला प्रियांनो येणार आहे. नावाने ख्रिस्ती आहात कुठेतरी म्हणून तो तुम्हाला घ्यायला येणार नाही प्रियांनो. आज प्रियांनो आपलं अंतःकरण आपण पडताळून पाहूया. ह्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कधी होईल असं वाटत आहे प्रियांनो, पण का आपली तयारी झाली आहे का त्या मुलीने प्रियांनो अवतीभोवती बघून विश्वास डगमळला आहे. जगामध्ये ती भटकत चाललेली आहे. लोक तिला काय काय सांगतायत आणि त्याप्रमाणे ते आता वागत आहे. आणि कदाचित तशी परिस्थिती असल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, दुसरं आगमन, ते तो लांबवत चाललाय का? ती तयारच होत नाही अजून. तो यायला तयार आहे पण ती तयारच होत नाहीये. मग घेऊन कोणाला जाणार आहे? ती भटकत चाललेली आहे प्रियांनो. ती दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे. ते स्वतःच्या मनाप्रमाणे ती काहीतरी करत आहे. त्याने जी अभिवचनं दिलेली आहे त्या अभिवचनाप्रमाणे ती वागत नाहीये.
म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन उशिरा होत आहे का? त्यामध्ये प्रियानो तुम्ही आणि मी सुद्धा आहोत. ती गरीब मुलगी परत एकदा म्हणत आहे, भिकारी मुलगी म्हणजे प्रियानो मंडळी आहे, ख्रिस्ती लोक आहेत. आज ते त्यांची परिस्थिती स्वतःला प्रियानो आपण प्रत्येकाने चाचपडून पाहायचं आहे. त्या मुलीसाठी स्वतःला वधस्तंभावरती त्याने देऊन टाकलं, लज्जा तुच्छ मानली, वधस्तंभ देखील सहन केलेला आहे. इतकं मोठं प्रेम त्याने माझ्यावर तुमच्यावर केलेलं आहे प्रियानो. का आपण खरंच असंच किती दिवस आपण लांबवत राहणार ह्या गोष्टी? सगळ्यांना वाटतं प्रभू येशू ख्रिस्ताने लवकर यावं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जावं. अरे पण त्याने जे सांगितलंय तसं वागत आहोत का आपण? स्वतःचं आत्मपरीक्षण प्रियानो करूया. पुढील आठवड्यामध्ये प्रियानो आपण दुसऱ्या एका मुद्द्यावर विषयावरती प्रियानो मनन करणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्यायसन. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट प्रियानो आपण वचनातून पाहणार आहोत. पण मागील आठवड्यात पाहिलं आपल्यासाठी त्याचा अर्थ काय होतो, ख्रिस्तासाठी त्याचा स्वतःचा अर्थ काय होतो, त्याचंच आगमन होणार आहे, पण त्याच्यासाठी काय आहे. आणि नंतर प्रियानो पुढच्या आठवड्यामध्ये प्रभूची इच्छा असली तर आपण आणखीन यावरती मनन करणार आहोत. परंतु त्याआधी प्रियानो आपलं अंतःकरण परीक्षण करून बघूया, प्रभूच्या हातामध्ये स्वतःला सादर करूया. जर आजपर्यंत अजूनही आपण भटकत असू, दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, जगातल्या राहटीप्रमाणे, जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण वागत असू, तर आजही वेळ दिलेली आहे आपण स्वतःला सावरूया. आणि आपल्याला प्रियानो तो घेण्यासाठी येणार आहे, मला तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. मला ती अभिवचनंसुद्धा दिलेली आहेत, माझ्याकडच्या पवित्र शास्त्रात तेच लिहिलेलं आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे चालणार. असा जर निर्धार करत असाल तर प्रभूचं आज येणं झालं, आज रात्री आला, आत्ता जरी आला, आपण प्रियानो त्याच्यावर जायला तयार आहोत. प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आम्हाला तू खरोखर सहाय्य करत आहेस. आभार मानत आहोत. तुझं अभिवचन कधीच प्रभू डगमगलेलं नाही. तू मनुष्यासारखा नाही आहेस प्रभू. तुझ्या अभिवचनं दिलेली आहेत त्याची पूर्तता खरोखर प्रभू आम्ही इतिहासापासून, उत्पत्तीच्या पुस्तकापासून पाहत आलेलो आहे की जे कधीच घडलं नाही. अशा अद्भुत गोष्टी प्रभू या भूतलावर तू घडवल्यास, आजही घडवत आहे आणि पुढे देखील घडवणार आहे. त्यापैकी हे सुद्धा महत्त्वाचं आहे प्रभू की आम्हा खरोखर लोकांना घेण्यासाठी तू पुन्हा एकदा या भूतलावर येणार आहेस. तुझं दुसरं आगमन आणि न्यायासनासमोर बसणं हे प्रभू खरोखर आशीर्वादाचं व्हावं, यासाठी आम्हाला प्रभू तू सहाय्य कर, मार्गदर्शक हो. जर आम्हापैकी कोणी जर प्रभू या वचनापासून भटकला असेल, कदाचित बाकीच्या जगातल्या गोष्टींकडे लक्ष लावून तुझ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल, तर प्रभू आज त्यांना संधी दे, त्यांनी पश्चाताप करावा, पुन्हा एकदा आपलं लक्ष तुझ्याकडे लावावं, वचनातून वाचावं, समजून घ्यावं पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या आहेत, अभिवचनं कोणती दिलेली आहेत आणि येत्या दिवसांमध्ये प्रभू तू काय काय करणार आहेस, तुझी कृती आम्ही समजून घ्यावी म्हणून तू सहाय्य कर. मंडळीतल्या तुझ्या लोकांनी ती समजून घ्यावी म्हणून सहाय्य कर. त्यावरती विश्वास ठेवून अभ्यास करून प्रभू स्वतःची तयारी करून घेण्यास, तुला सामोरं जाण्यासाठी आमची तयारी प्रभू तू करून घे. होय प्रभू, आम्हाला माहीत नाही या भूतलावर आमचं जीवन किती आहे, परंतु जोपर्यंत आहोत प्रभू तोपर्यंत आम्ही तुझ्या वचनावरती मनन करावं, अभ्यास करावा आणि त्या आशेने प्रभू आम्ही खरोखर तुझ्याकडे पाहत राहावं. आमचं या भूतलावरचं जीवन कधी संपेल हे आम्हाला माहीत नाही, किंवा तुझं दुसरं आगमन कधी होईल हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून आम्ही सदैव सगळ्यांनी तयार आहोत, आमची तयारी करून घ्यावी, आमच्या प्रियजनांची तयारी करून घ्यावी. यासाठी प्रभू आम्हाला विशेष मार्गदर्शन कर. आज तुझ्या समस्त प्रिय मंडळीला प्रभू तू सहाय्य कर, ज्यांनी ज्यांनी हे वचन समजून घेतलेलं आहे त्याप्रमाणे चालण्यास आणि इतरांना देखील प्रभू ही वचनं समजावून सांगण्यास त्यांना तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. इथून पुढचा वेळ काढ आणि आमची तयारी प्रभू तुझ्या गौरवासाठी असू दे. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा, आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणे, प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा, धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सर्वांचे आभार. पुढील रविवारपासून प्रियानो आपण जसं गुगल मीटवर आहोत तसं तुम्ही प्रियानो तुमच्या प्रार्थना विनंत्यासुद्धा सांगू शकता. एखाद्याला साक्ष द्यायची असेल तर तुम्ही आधीच मला कळवलं तर फार चांगली गोष्ट राहील. म्हणजे जसं प्रियानो आपण मंडळीमध्ये बसून करत होतो त्याच प्रकारे प्रियानो आपण करणार आहोत. आणि म्हणून प्रार्थना विनंत्यासाठी मी थोडंसं थांबत जाईल की कोणाच्या प्रार्थना विनंत्या आहेत का त्यावेळेला तुम्ही सांगा, त्यासुद्धा प्रियानो आपण प्रार्थना करू. आणि मग कुणाला साक्ष द्यायची असेल तर आधी तुम्ही सांगितलं तर तुमच्यासाठी वेळ आपण थोडासा काढू शकू. तर कृपा करून पुढच्या वेळेला आपण सर्वजण एकत्र भक्तीमध्ये सामील होऊया. आणि शास्त्रभाग वाचणाऱ्यांनी किंवा इतर लोक जे भाग घेणार आहेत त्यांना विनंती आहे की जे कोणी भाग घेतील त्यांनी आपला कॅमेरासुद्धा चालू ठेवावा, म्हणजे कोण बोलत आहे हे प्रियानो इतरांनासुद्धा दिसेल. सुरक्षित राहा, काळजी घ्या. आणि प्रियानो देवाची इच्छा असेल तर प्रियांना एकदा संडे स्कूलला आज संध्याकाळी भेटूया. बुधवारच्या दिवशी प्रियानो आपण 7 वाजता, महिलांची सभा शुक्रवारी प्रियानो 5 वाजता राहील. आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा देवाची इच्छा असेल तर भेटूया. धन्यवाद. थँक्यू.